आता बातमी मुंबईमधून आहे। मुंबई महापालिकेमध्ये वाहन खरेदीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। काही महिन्यांपूर्वीच या नेत्यांसाठी खरेदी करण्यात आलेल्या नव्या स्कॉर्पिओ आता नकोशा झाल्यात। धक्के बसतात आणि पाठदुखीचा त्रास होतो या कारणावरून इनोव्हा क्रिस्टा गाड्यांची मागणी केली जाते। सभागृह नेते, उपमहापौर, विविध समित्यांचे अध्यक्ष आणि विरोधी पक्ष नेत्यांसाठी नव्या वाहनांच्या खरेदीचा प्रस्ताव तयार करण्यात आलेला असून यामुळे पालिकेच्या तिजोरीवर पुन्हा लाखो रुपयांचा भार पडणार आहे। अगदी 4 ते 5 महिन्यापूर्वीच मुंबई महानगरपालिकेतील सभागृह नेते, उपमहापौर किंवा विविध समित्यांचे अध्यक्ष यांच्यासाठी हीच स्कॉर्पिओ गाडी जी आहे ती खरेदी करण्यात आली होती। मात्र आता 4 ते 5 महिन्यातच याच सगळ्या नेते मंडळींसाठी नवीन इनोव्हा क्रिस्टा जी आहे ती खरेदी करण्याचा एक प्रस्ताव जो आहे तो मुंबई महानगरपालिकेत येऊ घातलेला आहे। यावरूनच एक वाद निर्माण झालेला आहे। अवघ्या काही महिन्यापूर्वी या स्कॉर्पिओ गाड्या खरेदी करण्यात आल्या, मात्र या गाड्या आता सोयीच्या नाही आहेत असं या सगळ्या नेते मंडळींचं म्हणणं आहे। त्यामुळे नवीन गाड्यांसाठीचा एक प्रस्ताव जो आहे तो तयार करण्यात येतो आणि हा प्रस्ताव जो आहे तो मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांच्या समोर मंजुरीसाठी पाठवला गेलेला आहे असं माहिती मिळते। विविध समित्यांच्या अध्यक्षांची नियुक्ती झाल्यानंतर महापौर, उपमहापौर असतील, या सगळ्यांसाठी अशा पद्धतीची वाहनं जी आहेत ती उपलब्ध करून देण्यात आली होती। मात्र आता ही वाहनं जी आहेत ती सोयीची नाही आहेत असं इथल्या नेते मंडळींचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच नवीन गाड्या ज्या इनोव्हा क्रिस्टा आहेत त्या अधिक सोयीच्या आणि चांगल्या आहेत असं म्हणत नवीन गाड्यांचा खरेदी प्रस्ताव जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे आणि यावरूनच एक नवीन वाद जो आहे तो निर्माण झालेला आहे। त्यामुळे या सगळ्याबाबत आता प्रशासकीय स्तरावरून काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश सावर्डेकर यांच्यासह मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई। या गाड्यांची आत्ता 5 महिने झाले आहेत, 5 वर्षासाठी गाड्या घेतल्या आहेत आणि तुम्ही आत्ता ह्या तक्रारी करून जर आयुक्तांनी असं काय केलं तर आम्ही जे 4 वर्षासाठी तुमच्याकडे मागतोय श्वेतपत्रिका ती आम्हाला द्याच। हे काय चाललंय? आम्ही त्याच्यासाठीच मागतोय। असे कुठे कुठे तुम्ही खर्च करताय? बरं, तुम्ही कोणाला विश्वासात पण घेत नाही आहे, म्हणजे विरोधी पक्ष म्हणून, गट नेते म्हणून विश्वासात घ्या। तुमचा काय तुम्हाला त्रास होतोय तो आम्हाला सांगा। आम्हाला न सांगता, म्हणजे न सांगता घेतात म्हणून हा ऑब्जेक्शन नाही, खरं गरजच नाही आहे। नवीन गाड्या आहेत, 5 वर्षासाठी घेतले, वापरूया। कोण इथे कायमचं आलेलं आहे? पुन्हा 5 वर्षांनी आपल्याला परीक्षा द्यायच्या आहेत, पुन्हा 5 वर्षांनी पास कोण होतं आहे, कारण नापास किती वेळा कोण कोण झाले ते दिसत आहेत। दरम्यान संजय राऊतांनी यावरून जोरदार टीका केली आहे। जनतेच्या पैशांची उधळपट्टी होत असल्याचं त्यांनी म्हटलंय। काय गाड्यांचे ताफे चालले बघा ना, मुख्यमंत्र्यांचा ताफा बघा, डेप्युटी सीएमचा ताफा, BMW आणि मर्सिडीज शिवाय त्यांच्या गाड्यांचे कुठे ताफेच नाहीये। सिक्युरिटीला मर्सिडीज गाड्या पहा तुम्ही। त्याच्यामुळे महानगरपालिकेत त्यांच्या नगरसेवकांना किंवा त्यांचे जे कोण पदाधिकारी आहेत त्यांनी गाड्या बदलत राहिल्या, झालं काय? आता पैसा लुटीचाच पैसा आहे। पण गाड्या घेण्यासाठी तुम्ही सरकारी तिजोरीला हात घालता, लक्षात घ्या, जनतेच्या तिजोरीला हात घालता।